सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषद देवपाठ पान 139-140 त्याच्यावरती एक काव्य आहे. त्या काव्याचा साधा सरळ अर्थ असा आहे की प्रत्येकाच्या हृदयात खंबीरपणे एक ज्ञान पुरुष देव उभा आहे. आता तो उभा आहे याचा अर्थ काय? तो उभा राहून आपली काळजी घेत आहे. म्हणजे समोरच्या विटेवर, करकटेवर पाय विटेवर ठेवून जो विठोबा आहे तो विठोबा, त्याचा उच्चार विठोबा म्हणतात. म्हणजे विशेषत्वाने उभा, एक खास कारणाने उभा हा जो तो विठोबा समोर आहे, तोच विठोबा हृदयामध्ये आत्मा म्हणून विशेषत्वाने ठोंब्या म्हणजे आपली काळजी घेणारा, देहाच्या देहरूपी जीवाची काळजी घेणारा शिवरूप असा हा विशेषत्वाने ठोंब्या असलेला विठोबा म्हणजे आपला आत्मपुरुष आहे. आणि त्या आत्मपुरुषाची विठ्ठल रूपाने जर गोडी आपण आपल्याला लावून घेतली तर अर्थातच विविध कर्म आपण जे करतो त्या कर्माच्या बंधनातून कर्मानुसार जी फळं मिळतात त्या कर्मबंधन आणि फळ, कर्मबंधन आणि फळ म्हणजे आपण न संपणार जे जीवनाचं रडगाण आहे, त्या जीवनाच्या रडगाण्यातून या नश्वर म्हणजे नाशवंत जगातून आपणाला ईश्वराचे सुख मिळवायचे असेल तर आपल्या हृदयातील आत्मारूप विठ्ठलाचे सतत ध्यान चिंतन करा. आणि जर विठ्ठलाचे सतत ध्यान चिंतन तुम्ही कराल तर हा पांडुरंग आहे, हा देव आहे, तो जो मागत नाही त्यालाही सांभाळतो. म्हणजे कीड मुंगी न मागता सुद्धा कीड मुंगीचा सांभाळ करणारा हा जो देव आहे तो हे माणसा, तू जर भक्तिभाव पूर्ण त्याचं चिंतन केलंस, मनन केलंस, भक्ती केलीस तर न मागता कीड मुंगी सारख्या अति क्षुद्र प्राण्यांचीही जो काळजी घेतो तो हे माणसा, तुझ्यासारख्या ज्ञानी माणसाची काळजी तू का घेणार नाही? फक्त त्याच्या प्रती तुझी भक्ती जागृत असू दे, तू त्याचं चिंतन कर. आणि असं जर झालं तर तुझ्या अंतरंगातच तुला तो चतुर्भुज रूपे प्रकटणारा नारायण विष्णू भेटेल आणि तुझ्या हृदयातच तू त्याला आलिंगन देशील आणि तुझं सर्वार्थाने सार्थक होईल. म्हणून या काव्याचं नाव आहे चतुर्भुज प्रकटे हृदयी नारायण. आता नीट ऐका. विठ्ठल विठ्ठल गोड नाव धरी, आपोआप जासी तरी पैल तीरी, कीर्तेल घातोडे कर्म बंधनाचे, काबाड मिटती नश्वर जगाचे, विठ्ठलाचे ध्यान जरी सराधरी, तरी का सारेल दूर तुला हरी, न मागे न सांगे त्यालाही सांभाळी, मग नाही बघता कैसा प्रतिपाळी, अंतरात त्यासी दृढ आलिंगावे, निश्चिंत होऊनी भजनी बजावे, दृढ भावाची तव सुखा कारण, चतुर्भुज प्रकट हृदयी नारायण, विठ्ठल विठ्ठल गोड नाव धरी. तरी सज्जनो, आपल्यात वासलेला तो आत्मारूप विठ्ठल आहे, त्याचं चिंतन करा, भक्तिभावी त्याची आळवणी करा, कीर्तन करा, भजन करा, पूजन करा. आणि कीड मुंगी मागत नसताना सुद्धा त्या क्षुद्र कीटक प्राण्यांचं त्यांच्याजवळ भक्ती नसताना त्यांच्याजवळ त्यांना बोलताही येत नाही अशाही कीड मुंगींचं जो संरक्षण करतो, तर हे माणसा तुला तर चांगलं बोलता येतं, चांगलं वागता येतं, मग त्याच तुझ्या चांगल्या बोलण्याने तू विठ्ठलाची आत्म्याची प्रार्थना केलीस तर निश्चितच तुझ्या काबाड कष्टातून तू पार होशील. या संसारातून तुझी नाव सहजासहजी आनंदाने पार होईल आणि तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून हे माणसा, तू तुझ्या हृदयातील
विठ्ठल रूप आत्म्याचं सतत चिंतन कर, ध्यान कर, भजन कर, पूजन कर, कीर्तन कर. नवे काम करता करता सुद्धा तुझ्या आतमध्ये विठ्ठल 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 असं गोड नावाचा ध्वनी गुंजत राहिला तर निश्चितच तो चतुर्भुज शंखचक्र गदा पद्मधारी विष्णू तुझ्या हृदयात तुला भेटेल आणि तुझ्या जीवनाचं सार्थक होईल. तर सज्जन श्रोते हो, चतुर्भुज प्रकटे हृदय नारायण या काव्याचा निश्चित अर्थ समजून घ्या आणि त्या विठ्ठलाचे आत्म्याचे, कोणी त्याला हर म्हणेल, कोण हरी म्हणेल, कोण शंकर म्हणेल, कोण विष्णू म्हणेल, पण इथून तिथून तो एकच देव आहे, तो एकच दिव्य प्रकाश आहे, जो एकच ब्रह्म प्रकाश आहे. त्यालाच वेगवेगळ्या नावाने जरी संबोधले तरी विराट पुरुष म्हणून, विश्वदेव म्हणून तो आणि तो एकच आत्मा परमात्मा परमेश्वर आहे. अस्तु. धन्यवाद.